आपल्याला प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे. पण यशाची नेमकी व्याख्या काय? आपापली प्रत्येकाची एक वेगळी डेफिनेशन असते, की आयुष्यामध्ये यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय? काही लोकांसाठी चांगलं शिक्षण, चांगल्या इन्स्टिट्यूटमधून चांगली डिग्री घेणं, जास्तीत जास्त डिग्र्या घेणं, चांगला स्किल सेट मिळवणं, चांगल्या प्रोफेशनल कॉलेजमध्ये शिकणं, जेणेकरून एक चांगली जॉब मिळेल, एक सिक्युअर जॉब मिळेल, एक गव्हर्नमेंट जॉब मिळेल आणि एक स्वतःचं करिअर चांगल्या पद्धतीने होईल. त्यासाठी एक चांगलं शिक्षण घेणं, हे काही लोकांसाठी यशस्वी होण्याची एक व्याख्या असू शकते. दुसरी कॅटेगरी अशी आहे, की ज्यांच्यासाठी पैसे जास्तीत जास्त पैसे कमवणं, चांगला बिझनेस सेट करणं, जास्तीत जास्त मोठ्या पॅकेजची नोकरी पकडणं किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल, प्रोफेशन असेल, बिझनेसेस असतील, तर पैसे कमवणं ही एक काही लोकांसाठी यशाची व्याख्या असू शकते. तिसरा प्रकार असा आहे, की ज्यांच्यासाठी फेम, प्रसिद्धी मिळवणं, सेलिब्रिटी असतात, सोशल इन्फ्लुएन्सर्स असतात किंवा काही ॲथलीट्स असतात. ज्यांच्यासाठी प्रसिद्धीच्या झोतात राहणं म्हणजे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं यश असतं. जास्तीत जास्त लोकांनी त्यांना ओळखणं हे त्यांच्यासाठी यशाची व्याख्या आहे. त्यानंतरचा प्रकार असा आहे, की पॉवर. आता बरेचसे लोक एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, समाजसेवा, राजकारण अशा फील्डमध्ये येण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. तर त्यांच्यासाठी यश म्हणजे काय असतं? तर पॉवर. जास्तीत जास्त लोक त्यांचे सबऑर्डिनेट्स असावेत. त्यांचं कामाचा इम्पॅक्ट हा जास्तीत जास्त पॉवरनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते काम करत असतात. ही काही लोकांसाठी यशाची व्याख्या असते. अजून एक वेगळा प्रकार असा आहे, की इम्पॅक्ट म्हणजे अगेन हेच उदाहरणं, की राजकारण किंवा ॲडमिनिस्ट्रेशन, पब्लिकशी रिलेटेड, पब्लिक इंटरेस्टमध्ये जी कामं केल्या जातात, त्यांचा इम्पॅक्ट हा पूर्ण समाजावरती होत असतो. आता समजा प्राईम मिनिस्टर किंवा चीफ मिनिस्टर आहेत. यांच्या एका निर्णयाचा इफेक्ट किंवा इम्पॅक्ट हा जास्तीत जास्त लोकांवरती होत असतो. तर यांच्या डिसिजन्समध्ये समाजामध्ये बदल घडवण्याची क्षमता असते. म्हणून काही लोकांसाठी यश म्हणजे इम्पॅक्ट किंवा चेंज इन सोसायटी ही पण एक यशाची व्याख्या असते. काही लोकांसाठी यश म्हणजे लिगसी. आता मोठमोठे घराणे आपल्या प्रत्येक फील्डमध्ये असतात. राजकारणामध्ये काही घराणे आहेत. काही लोक असे आहेत, की जे वकिलीमध्ये त्यांच्या घराण्याचं खूप मोठं नाव झालेलं आहे. काही लोकांचा अधिकारी म्हणूनच खूप मोठं नाव आहे. काही डॉक्टरमध्ये असे काही फॅमिलीज आहेत, की ज्यांचं खूप चांगलं नाव आहे. समाजसेवेमध्ये काही लोक आहेत. म्हणजे त्यांचं असं असतं, की त्यांची फॅमिलीची एक लिगसी असते. काही लोकांचं बिझनेसमध्ये आहे. टाटा, अंबानी, बिर्ला हे सगळे लोक आहेत. तर या लोकांचं एक प्रत्येक फॅमिलीची एक लिगसी असते. तर ती त्यांना पुढे नेणं म्हणजे त्यांच्यासाठी यश आहे. काही लोकांसाठी यश म्हणजे प्रेस्टीज किंवा रिस्पेक्ट. तर आपल्या कामामधून आपल्याला एक प्रतिष्ठा मिळत असते, एक रिस्पेक्ट मिळत असते. तर हे सुद्धा एक यशाची व्याख्या होऊ शकते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मला एक यशाची व्याख्या अशी पण असते. काही लोक मी असे पण बघितले आहेत, की जे काम फक्त स्वतःच्या हॅपीनेस आणि समाधानासाठी करत असतात. समाधानी असणं ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की तुम्ही अगदी वरील गोष्टींपैकी तुम्ही खूप सगळ्या गोष्टी मिळवल्या, पण तुम्हाला जर तुमच्या कामामध्ये समाधानच नसेल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला आनंदच नसेल, तर मला असं वाटतं, की ते यश कुठेतरी इम्परफेक्ट आहे. तर त्यामुळं, की आपण असं काम करायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. ॲटलिस्ट आपले एकतर आवडीचं काम करा किंवा जे काम करता ते आवडून घ्या. जेणेकरून तुम्हाला तुमच्या कामामध्ये आनंद मिळेल. तुम्ही खुश असाल आणि तुम्ही खुश असले, तुम्ही समाधानी असले, की एकंदरीत तुमचा कामाचा इम्पॅक्ट पण वाढेल आणि मला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढून जाईल. तर मित्रांनो विचार करा. यापैकी याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही मतं असतील, यशाची जर वेगळी काही व्याख्या असेल तर ती कमेंटमध्ये सांगा.